आणि आता बातमी पाहूयात अमरावतीतली। अमरावती जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 47 अंशांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। 25 मे पर्यंत तापमान चढच राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलाय। नागरिकांनी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। 47 अंशांपर्यंत पारा पोहोचलाय, त्या पारही जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। अमरावतीमध्ये तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत, त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। यासह खबरदारी घेण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। गरज पडल्यासच घराबाहेर पडा असं त्यांनी सांगितले। तापमान अमरावतीमध्ये 47 अंशांच्याही पार जाण्याची शक्यता आहे। दरम्यान 25 मे पर्यंत तापमानामध्ये वाढ होईल। तापमान चढच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। वाढत्या उष्णतेमुळे अमरावतीकर हैराण झालेले आहेत। तीव्र उन्हाच्या झळा अमरावतीकरांना बसतायत, त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। यासह उष्माघाताचा त्रास जाणवला तर तातडीने उपचार घ्या असंही सांगितलंय। याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूयात। 5 दिवसापासून विदर्भासह अमरावतीमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतो आहे। काल बघितलं तर अमरावती जिल्ह्याचं तापमान हे 46.5 ते 46.6 पर्यंत गेलं होतं। सध्या सकाळची वेळ आहे, मात्र आत्ताही बघितलं तर जो उन्हाचा जो प्रकोप आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून आहे। सध्या मी अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोडवर आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात दररोज जे आहे ते वाहनांची वर्दळ असते, मात्र उन्हाचा तापता पारा पाहत जे आहे सामान्य नागरिक आहेत ते आता घराबाहेर निघणं टाळत आहेत। आणि दुसरीकडे जे लोक तर ऑफिसला जायला निघाले ते आता ते सुद्धा कानाला दुपट्टा बांधून घराबाहेर पडत आहे। तर शीतपेय दुकानात सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र हा उन्हाचा पारा अजूनही काही दिवस असणार असल्याचं जे आहे ते हवामान तज्ज्ञ सांगत आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ अनिल बोईन सर आहे। सर काय सांगाल सर, किती दिवस हा उन्हाचा प्रकोप राहणार आहे? सध्या जम्मू काश्मीरवर चक्राकार वारे निर्माण झालेले आहे, तसेच अरबी समुद्रामध्ये प्रतिचक्राकार वारे निर्माण झाले आहे। या प्रतिचक्राकार वाऱ्यामुळे दिवसाच्या वेळी जे उष्णतामान तयार होते हवेमध्ये ते रात्री निघून जायला हवे, परंतु प्रतिचक्राकार वारे हे बाटलीला लागलेल्या झाकणासारखे काम करतात आणि त्यामुळे हवामान हे कोंडल्या जाते आणि खालचे गरम उष्ण वारे हे रात्री निघून जाऊ शकत नाही। त्यामुळे रात्रीचे तापमानसुद्धा 28 ते 30 डिग्री राहत आहे आणि दिवस निघाल्यानंतर सूर्य उगवला की पुन्हा तापमान वाढणे सुरू होते आणि सकाळी 10 वाजेपर्यंत तापमान हे 40 डिग्रीवर जाते। आता 11 वाजलेले असून तापमान हे 42 डिग्रीपर्यंत पोहोचलेले आहे आणि यामध्ये अजून 2-3 तास वाढ होण्याची शक्यता असून ते 46-47 डिग्रीच्या आसपास जाण्याची दाट शक्यता आहे। तरीपर्यंत तापमान